कर्म कर्म आपली कशी मदत करतात मोहमायेच्या जाळेतून बाहेर पडण्यासाठी. तर ही जे काही जाळं आहे, जिथे मोह आहे, माया आहे, या सगळ्यांनी हे भरलेलं आहे. आपण इथे इतके अडकलेलो आहोत की आपली आई, माझी आई, माझा भाऊ, माझी बहीण, माझे मामा, माझी मावशी, माझी आत्या, माझी काकू, हे सगळे जे काही माझे 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 आहेत, तर ह्या सगळ्यांसाठी ना म्हणजे ह्या सगळे जीवात्मे स्वतंत्र आहेत, त्यांचा स्वतंत्र प्रवास आहे, त्यांचा एक वेगळा प्रारब्ध आहे. ते जीवात्मे त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार टाईमलाईननुसार आलेले आहेत, त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार टाईमलाईननुसार ते जाणार आहेत. आपण आपल्या वेळेने आलेलो आहोत, आपल्या टाईमलाईनने आपण जाणार आहोत. तर हे समजण्यासाठी किंवा हे काय आहे हे जेव्हा सत्य आपल्याला समजतं तर त्यावेळी सत्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू झालेला असतो. तर हे जे कोणी आहेत सगळे माझे माझे माझे, तर यांच्यामध्ये आपण इतके अडकून जातो आणि खरं तर इथून बाहेर पडणं खूप मुश्किल आहे. की हे जे काही आहे मोहमायेचं जे काही जाळं आहे, तर यातून बाहेर पडणं खूप जास्त मुश्किल आहे. कारण माणसाचं मनच असं आहे की ज्याच्यामध्ये देव स्वतः वास करतो आणि देवाचं खूप प्रेम आहे सगळ्यांवरती. सगळ्यांवरती जसं देवाचं प्रेम असतं तसं आपलंही प्रेम होतं, प्रत्येक जीवावरती आपलं प्रेम होतं. आपण कशा कशामध्ये अडकत नाही. आपण अगदी घरातल्या कुत्र्या मांजरापासून, चिमणी पाखरांपासून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अडकतो, माणसांमध्ये आपण अडकतो, सगळ्यांमध्ये आपण अडकतो आणि आपलं मन इतकं अडकलेलं असतं. तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला कोणी बघितलं असेल, अगदी 2 दिवसापूर्वीचाच इन्सिडेंट आहे. तर माझी जी काही एक मैत्रीण आहे, तिचा फोन आला आणि खूप रडत होती फोनवरती. काय झालं? मी म्हटलं काय झालं काय झालं? तर तिची कुत्री होती, एक डॉली नाव होतं तिचं. ती मला म्हटली अगं ती डॉली गेली, डॉली गेली म्हणून ही इतकी रडत होती, इतकी रडत होती, बापरे तिने जेवण केलं नाही. तर ही आहे मोहमाया. ह्या मोहमायेमध्ये माणूस इतका अडकतो, माणसांमध्ये असेल, जनावरांमध्ये असेल, इथल्या प्रत्येक जीवामध्ये असेल. जर तुम्ही एखादं रोपटं लावलेलं असेल, जर तुम्हाला झाडाझुडपांची आवड असेल, तुम्ही जर काही कुंडीमध्ये झाडं लावलेली आहेत, तर आपण त्या झाडाकडे रोज सकाळी संध्याकाळी बघत असतो, त्याला पाणी घालत असतो, त्याची निगा राखत असतो, त्याला फळ आलं का, त्याला फूल आलं का आपण चेक करत असतो. तर ही आहे मोहमाया, आपण याच्यामध्ये अडकतो. निश्चितपणे जर आपण हे जीवन जगण्यासाठी इथं आलेलो आहोत तर इथल्या सौंदर्याचा आपण उपभोग घेतला पाहिजे. इथले जे काही वनस्पती आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, यांच्यावरती आपण प्रेम केलं पाहिजे, पण आपण त्यांच्यामध्ये अडकलं नाही पाहिजे. आपल्या ज्या काही भावना आहेत ते त्याच्यामध्ये इतक्या अडकू नयेत की त्या जीवाचा स्वतःचा एक वेगळा प्रवास आहे हे आपल्या लक्षातच नाही आहे. आपला एक वेगळा प्रवास आहे हे आपल्या लक्षातच नाही आहे. आपण त्याच्याबरोबर चांगलं काही किंवा वाईट काही करतोय आणि त्याच्याने आपले वेगळे कर्म बनतात आहेत, त्याची एक वेगळी परतफेड करायला लागणार आहे. तर हे कुठेतरी आपल्या लक्षात असलं पाहिजे की आपला जो काही प्रवास आहे हा वेगळा आहे, त्याची एक वेगळी आपल्याला परतफेड करावी लागू शकते. त्यामुळे आपण या गोष्टींवरती खूप जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे की आपण किती अडकतोय, समोरच्या गोष्टीमध्ये आपण किती अडकतोय. तर त्याला एक प्रमाण असावं. खूप जास्त प्रमाणामध्ये कुठेही अडकून उपयोग नाही आहे. आणि आपलं जे काही जीवन आहे हे आपल्याला कशासाठी मिळालेलं आहे, तर इथे आपल्याला हे जे शरीर आहे हे चांगले कर्म करण्यासाठी मिळालेलं आहे. तर तुम्ही चांगले कर्म, जोपर्यंत या शरीराचा आधार आपल्याकडे आहे, ते शरीर आपल्याला साथ देतं, हे एका ठराविक वेळेमध्ये तुम्हाला साथ देतं. त्यानंतर ते साथ देणार नाही, काही दिवसांनी ते थकणार आहे, ते रुद्ध होणार आहे, त्यालाच आधाराची गरज निर्माण होणार आहे. तर जोपर्यंत ते स्वतः सुदृढ आहे तोपर्यंत आपल्या हाताने जेवढे चांगले कर्म होतील तेवढे करून घ्या. कोणाला मदत आपण करू शकतोय करा, कोणासाठी आपण 4 पावलं चालून जाऊ शकतोय जा, कोणासाठी आपण काहीतरी करू शकतोय, कोणाची काहीतरी मदत करू शकतोय की ज्याच्याने आपलं एक चांगलं कर्म बनणार आहे, तर ते जा, ते करा. आणि आपलं चांगलं कर्म बनवण्यासाठी म्हणून नाही, पण ती एक दया भावना, ती एक माणुसकी असायला पाहिजे की अगदी कोणीही त्रयस्थ जरी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीबरोबर जर काही चुकीचं होत असेल तर तिथे आपण बोललं पाहिजे. तिथे आपल्याला जे काही करता येईल ते आपण केलं पाहिजे. त्या व्यक्तीची मदत आपल्याला जशी करता येईल तर ते आपण तशी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा असं मन माणसाला मिळालेलं असतं, असं निर्मळ मन, स्वच्छ मन, मदत करणारं मन जेव्हा असतं, तेव्हा आपला जो काही प्रवास असतो हा मोक्षप्राप्तीच्या दिशेने झालेला असतो. एकतर सगळ्यात पहिली गोष्ट, असे लोक देवाला आवडतात. आणि जे देवाला आवडतात, जेव्हा देवाला आवडतात तर तेव्हा देव काय करतो की देव तुम्हाला ह्या जाळ्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला ज्ञानाचा चष्मा घालतो. आणि जेव्हा आपल्याला ज्ञानाचा चष्मा येतो, जेव्हा आपल्याला जगातलं सत्य काय, असत्य काय, वाईट काय, चांगलं काय, मोहमाया काय, किंवा आपला प्रवास काय, परमार्थ काय, देवधर्म काय, मोक्ष काय, या गोष्टी जेव्हा आपल्याला समजायला लागतात, जेव्हा आपला प्रवास त्या दिशेने सुरू होतो, तर तेव्हा आपल्या आयुष्यातलं दुःख कमी होऊन जातं. किंवा जरी काही दुःख असेल तरी त्याचा माणूस जास्त विचार करत नाही, त्याचं टेन्शन घेत नाही, त्याचा त्रास होत नाही, ते दुःख सहन करण्याची शक्ती निर्माण होते. कारण परमेश्वराच्या पायाजवळ जागा मिळते. आणि जेव्हा परमेश्वराच्या पायाजवळ जागा मिळते तेव्हा माणसाला ह्या जीवन मरणाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा देव मदत करतो.
हे जे काही जीवन मरणाचं चक्र आहे हे इतकं छोटंसं नाही आहे. हे 84 लाख योनींचा जर हा प्रवास आहे, तर एकातनं दुसऱ्यात, दुसऱ्यातनं तिसऱ्यात, तिसऱ्यातनं चौथ्यामध्ये माणूस अडकत असतो आणि हा असाच अडकत अडकत चालत असतो. आपल्याच काही चुकीच्या कर्मांमुळे आपण इथे अडकत असतो आणि आपल्याच काही आयुष्यातल्या दुःखांसाठी आपण दुसऱ्यांना दोष देत असतो. पण हे खरं तर किती चुकीचं आहे. तर हे माणसाला जेव्हा कळायला लागतं, की जेव्हा आपण देवाच्या सहवासामध्ये जातो आणि जेव्हा आपण देवाच्या सहवासामध्ये जातो, आपण रेग्युलर प्रेयरमध्ये जातो, आपण स्वतःसाठी प्रार्थना करतो, आपण या समाजासाठी प्रार्थना करतो, आपण या जगासाठी जेव्हा प्रार्थना करतो, आपलं मन जेव्हा तितकं निर्मळ झालेलं असतं, तितकं मोठं झालेलं असतं, तेव्हा देव स्वतः आपली मदत करतो, देव आपल्याबरोबर राहतो, देव आपल्याला रस्ता दाखवतो. या गोष्टी सत्य आहेत आणि हे त्रिकाला बाधित सत्य आहे आणि ह्याचे अनुभव तुमच्या आजूबाजूला खूप जणांना असतील. कारण जगामध्ये हा माझा विश्वास आहे, मी नेहमी म्हणत असते की जगात चांगले लोक खूप जास्त आहेत, वाईट लोक खूप कमी आहेत. जर आपल्याला वाईट लोक भेटत असतील तर ते आपलं काहीतरी पूर्व एक कर्म होतं जे चुकलेलं होतं आणि ज्याची शिक्षा म्हणून वाईट लोक आपल्या सहवासामध्ये आलेले आहेत किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याबरोबर वाईट वागणूक केलेली आहे, तर हे आपल्याच कर्मांचं फळ असतं. हे जेव्हा आपण ॲक्सेप्ट करतो तेव्हा आपला जो काही प्रवास आहे हा सुखकर झालेला असतो. भविष्याच्या दिशेने जी काही वाटचाल आहे आपली ती सोपी झालेली असते आणि आपल्याला कुठे जायचं आहे ते आपल्याला समजलेलं असतं. तर हे जीवनाचं खूप मोठं असं ज्ञान आहे आणि हे मिळणं हे आपलं सौभाग्य आहे. जर आपण या गोष्टींवरती विश्वास ठेवत असू, जर आपण कर्म काय आहे आपल्याला समजत असेल, आपण जर यातून बाहेर पडण्याची इच्छा ठेवत असू, आपण जर देवाकडे तशी प्रार्थना करत असू, तर परमेश्वराचे यासाठी उपकार मानले पाहिजे की मला हा रस्ता दिला. कारण हा रस्ता खूप कमी लोकांना मिळतो. 99% लोकांना हा रस्ता मिळत नाही आणि कुठेतरी 1% लोक ह्या रस्त्यावरती आहेत. तर आपला जो काही रस्ता आहे, जो काही आपल्याला मार्ग मिळालेला आहे, जे काही आपण जीवनक्रम करतो आहे, तर यासाठी सुद्धा उपकार मानले पाहिजे आणि ग्रॅटिट्यूडमध्ये तर नेहमी राहिलं पाहिजे. तुमच्याकडे असणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड करतो, जेव्हा आपण परमेश्वराचे उपकार मानतो, त्यावेळी आपल्याकडे अजून चांगल्या गोष्टी यायला सुरुवात होते. आणि जर तुम्ही सतत कंप्लेंट करत असाल, तुम्हीच बघा, तुमच्याच घरातली एखादी व्यक्ती आहे जी सतत चिडचिड करते, सतत कंप्लेंट करते, तुम्हाला ती व्यक्ती आवडते का? नाही आवडत. पण जर एखादी व्यक्ती असेल जी समजूतदार आहे, तिला समजतंय की काय आहे काय नाही आहे, जिची वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेण्याची ताकद आहे, तेवढी शक्ती आहे, तर त्या व्यक्ती सगळ्यांना आवडते. ती व्यक्ती जशी आपल्याला सगळ्यांना आवडते असंच देवाचं आहे. देवाला तक्रार करणारे लोक आवडत नाहीत. मलाच असं का, मलाच असं का, माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का, असं जर आपण म्हणत बसलो तर आपण कुठे ना कुठे स्वतःच्याच ज्या काही चुका आहेत, त्यांनी मिळालेले जे काही दुःख आहे, त्याच्यामध्ये आपण अजून मोठ्या प्रमाणामध्ये गुरफटले जाणार आहोत, आपण तिथेच अडकणार आहोत. तर हा जो काही प्रवास आहे हा सोपा करण्यासाठी एकच मार्ग आहे की परमेश्वराच्या पायाजवळ जाणं, रोज प्रार्थना करणं आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्या कर्मांवरती खूप जाणीवपूर्वक लक्ष ठेवणं. जर आपण देवाच्या पायाजवळ असू आणि आपण जेव्हा या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करतो, आपण ज्ञान मिळवण्यावरती जेव्हा भर देतो, ते आपण किंवा आपल्याला ह्या जगातले प्रॉब्लेम्स जे काही आहेत ते पाहून वाईट वाटतं, आपण ते सॉल्व्ह करण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतो, तर त्यावेळी देव आपल्याला आशीर्वादित करतो, देव मार्ग दाखवतो, देव माणसं पाठवतो, देव आपल्या रस्त्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि आपल्याला मदत मिळवून द्यायला सुद्धा मदत करतो.